गेलेला माणसं परत आपल्याला परत त्या माणसांना भेटता येत नाही, मिळवता येत नाही, पण त्यांच्या आठवणी मात्र मनामध्ये कायम तेवत असतात, कायम अंतःकरणात। मोठी माणसं मोठी असतात, जगाला हुरहुर लावून आपल्या आयुष्याचा प्रवास संपवतात। एक अलौकिक कार्य आपल्या जीवनामध्ये केल्याशिवाय जगताला तशी हुरहुर लागत नाही। असं म्हणतात, ढगाळ गेलेला सूर्य उद्या दुसऱ्या दिवशी पाहता येईल, पण मातीआड गेलेलं स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर स्वराज्य निर्माण करणारे अनेक इतिहासातली पुण्यवान महात्मे परत या देवाला कधी तुम्हाला मला दाखवता येत नाही। या सृष्टीचा नियम आहे, एकदा जो थांबला थांबला, हा मृत्यू लोक आहे। या लोकाचं नावच मरणाऱ्यांचं लोक आहे। इथं तीच माणसं जन्माला येतात, हिप्परगावकर कोण, जे आज ना उद्या मरणार आहे, ज्याला मरायचं आहे तोच इथे जन्माला येतो। या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे ना। चांगल्या चांगल्यांना वडिलांच्या स्मरणाने हतबल व्हावं लागलं, चांगल्या चांगल्यांना। 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न झाला। देश विदेशातले पाहुणे आले होते महाराज, मोठे मोठे विरोधक आले होते महाराजांचे, ज्यांनी छत्रपती होण्याकरता महाराजांना अडचण केली, ते सगळे आज मुजरा करत होते, सगळी माणसं कौतुक करत होते। पण ते छत्रपती पद विभूषित आहे, सोन्याच्या सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले, रत्नजडी सुवर्णाचा मुकुट महाराजांकरता आऊसाहेबांनी तयार केलेला आहे, आणि महाराज गादीवरती विराजमान झाले आणि तो मुकुट महाराजांना परिधान केला। त्यावेळेचा प्रसंग असा आहे, न कळत छत्रपती शिवरायांच्या डोळ्यातून पाणी आलं। त्यावेळेला सगळी माणसं हतबल झाली, राजे महाराजे हतबल झाले। आज महाराजांनी रडावं, क्षत्रियाचा धर्म आहे त्यानं रडू नये, तो मेला तरी त्याला स्वर्ग आहे, आणि जिंकला तर गादी आहे। हा बाबा छत्रपती झाला, मालक झाला, तरी का रडतोय? आऊसाहेब जवळ गेल्या आणि महाराजांना पोटाशी धरलं, शोभा अरे का रडतोय बाबा, तुला हे सिंहासन आवडलं नाही का? आवडलं आऊसाहेब। अरे हा मुकुट आवडला नाही का सोन्याचा? आवडला आऊसाहेब। अरे मग रडतोय का माझ्या राजा? हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं उत्तर मला इथे अपेक्षित आहे। महाराज म्हणता, आई माझा बाप गुलामगिरी जीवन जगला, पण स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, आज स्वराज्याचं स्वप्न साकार झालं, आम्ही राजे झालो। देश विदेशातले आमचे सगळे स्पर्धक, आमचे सगळे विरोधक आमचं कौतुक करायला आले, पण आऊसाहेब ज्याच्या करता आम्ही हे स्वराज्य निर्माण केलं, तो माझा बाप मला छत्रपती पदवी मिळाल्यानंतर, मी छत्रपती झाल्यानंतर, मी राजा झाल्यानंतर मला पाहायला जिवंत नाही हो, आज माझा बाप पाहिजे होता। आऊसाहेब काय करू, हे राज्य माझ्या बापाच्या चरणावर ठेवून माझ्या वडिलांच्या पवित्र चरणाला हात लावून त्यांना सांगायचं होतं, बाबा एका कर्तबगार पोराला जन्माला घातलं तुम्ही, आई तर खाल्लं नाही बाबा तुमचं, तुमचे गुलामगिरीतले कष्ट आम्ही उघड्या डोळ्यानं पाहिले, आईचा तुमचा झालेली ताटातूट विरह उघड्या डोळ्यानं आम्ही पाहिला, तुमचा अपमान आम्ही उघड्या डोळ्यानं पाहिला, गोरगरीब लोकांचे, मराठी माणसांची, सर्वसामान्यांचे, 12 बलुतेदारांचे, कष्टकऱ्यांचे झालेले हाल आम्ही उघड्या डोळ्यानं बघितले, आणि तुमचं स्वप्न होतं बाबा हे माझं राज्य असावं, बाबा हे तुमचंच राज्य आहे, फक्त या राज्याला आम्ही तुमच्या चरणावर समर्पित करतो, आणि हे भोसल्यांचं राज्य म्हणवणार नाही, हे रयतेचं राज्य म्हणून या राज्यात कारभार करण्याची विवेक सद्बुद्धी आमच्या पदरात घाला, इतकी प्रार्थना तुमच्या चरणावर करतो। रडत होते आऊसाहेब। 1674ला बापाच्या विरहानं अख्खा दरबार रडत असेल हिप्परगावकर, तर बापाचं कर्तृत्व असामान्य। बाप आहे हो, तो गोरटे परिवाराचा असू द्या नाही तर आपला असू द्या, बाप तो म्हातारा असू द्या घरात पाहिजे, थकलेला असू द्या घरात पाहिजे, गलित गात्र झालेले असू द्या त्याची इंद्रिय, तो घरात पाहिजे। बापाचं एक वेगळं कर्तृत्व असतं महाराज, काय कष्ट सहन करावे लागतं। आपण म्हणतो आपल्या बापाला काय कळतं, अरे आपल्या बापाला जे कळतं ते आपल्याला कळत नाही। आपला बाप दयाळू आहे, आपला बाप कृतज्ञ आहे, जुन्या लोकांचा सांभाळ करण्याचा
खूप सुंदर वसा घ्या गोरटे परिवाराकडून, सांभाळा अजूनही माणसं, गेल्यानंतर माणसं परत मिळत नाही. त्यांच्या अंतःकरणातली दया ओळखा. तुमच्या माझ्यापेक्षा निश्चितच आपले पूर्वज दयाळू आहेच दयाळू महाराज. जुनी माणसं बघा तुम्ही, इथं किड्या मुंग्यांसारखी हालत झाली माणसाची, त्यांचं अंतःकरण बघा. पूर्वी माणसं शेतात गेल्यावर ज्वारीच्या शेतातून वाकड्या दांड्याचे 2-4 कंस घरी घेऊन यायचे आणि मारुतीरायाच्या मंदिरात अडकून ठेवायची लाकडात. का? लोक म्हणायची मूर्ख आहे का हो तुम्ही? शिकलेला पोरगा म्हणायचा, बाबा अहो काय गरज आहे या वाकड्या दांड्याच्या कंसाची मंदिरामध्ये, तुम्हाला काय गरज आहे हे आणायची? अहो विनाकारण ज्वारीचं नुकसान करता, मंदिरामध्ये कचरा करता. पण ते ज्वारीचे वाकड्या दांड्याचे कंस त्या मंदिरात अडकवलेले असले की तेव्हा त्या कंसांची किंमत वैशाख महिन्यात, मे महिन्यात कळायची. उन्हाळ्यात अहो जंगलामध्ये पाखरांना पाणी मिळत नाही, त्या पाखरांनी यावं आणि पाखरांनी इथं आल्यानंतर त्याच मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन त्या कंसांमधले बारीक छोटे छोटे ज्वारीचे दाणे आपल्या चोचीत धरावे. तो ज्वारीचा शेतातल्या वाकड्या दांड्याच्या कंसातला दाना ज्यावेळेला पाखराच्या पोटात जायचं ना हिप्परगावकर, त्यावेळेला तुमच्या माझ्या बापाला असं वाटायचं माझ्या शेतातला दाना पांडुरंगाच्या पोटात चालला. इतके दयाळू माणसं होते यार. आता ती दया राहिली नाही महाराज. आपण निर्दयी लोक झालो. इथं बाप कळत नाही तर पक्षी कधी कळायचा नाही कळत. 20 रुपयाचा टाळ पंढरपूरहून बापानं आणल्याशिवाय माणूस टाळकरी होत नाही या राज्यात. 50 रुपयाचं ढोलक, मृदंग नसतं ते ढोलक, पण 50 रुपयाच्या ढोलकावर बोट थिरकायला लागली तेव्हा कृष्ण महाराजांसारखे वादक या राज्यात तयार झाले. बापाचं एक वेगळं अस्तित्व कर्तृत्व असतं. अरे लोक ज्या वेळेला आपल्या पोराच्या कलेवर टाळ्या वाजवता, आतल्या आत आपला बाप जर कीर्तनाला कोण्या कोपऱ्यात बसलेला असेल तो रडतो महाराज. रडताना डोळ्यातलं पाणी सुद्धा लोकांना दिसू देत नाही. आपसूक उपरणं घेतो, डोळ्याला लावतो, कोणाला सांगत सुद्धा नाही हो. पोराचं कीर्तन ऐकायला, पोराची चाल ऐकायला, पोराची पाऊली ऐकायला, पोराचा मृदंग ऐकायला एखाद्या कोपऱ्यामध्ये येऊन बसायचा आणि परिचय द्यायचा नाही, मी याचा बाप आहे, जाऊ द्या माझ्या पोराला मुक्त कंठाने नांदू द्या, मला त्याचा आनंद बघू द्या. बाप होणं फार कठीण आहे आणि बाप समजणं सुद्धा कठीण आहे. बाप थोडा थोडा कळायला लागतो माणसाला. कधी? एकदा आपण बाप झालो की. बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही महाराज. बाप कळण्याकरता बाप व्हावं लागतं, त्याशिवाय नाही. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हसू जरी कना वाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. कठीण आहे. तुम्ही निवडून आले ना सुधीर भाऊ, दोघं भावंड, तुम्ही आता निवडणुकीत राजकारणात सक्रिय आहात. तुम्ही अनेक निवडणुका लढवाल, विजयश्री पदरात पडेल, अख्खं गाव तुमचं कौतुक करायला येईल पाठवून थाप मारायला. पण तुमचं राजकीय करिअर घडवणारा महात्मा तुमचं कौतुक करायला नसेल, त्यावेळेला माणसं कौतुक करत असतात आणि पाण्याचा ग्लास पिताना भिंतीवर लटकलेल्या वैकुंठवासी शिवराज बाबांच्या फोटोकडे ज्या वेळेला तुमचं लक्ष जाईल, त्यावेळेला जगातल्या प्रत्येक मुलाच्या अंतःकरणातून येणारा आवाज आहे, आज माझा बाप पाहिजे होता रे, आज माझ्या